नमस्कार. श्री शिवमहापुराण कोटिरुद्र संहिता अध्याय क्रमांक 38 शिवरात्री व्रताचा विधी. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, सूतजी, तुम्ही खरोखरच धन्य आहात. शैवांमध्ये श्रेष्ठ आहात. शिवकृत्यांमध्ये अत्यंत कुशल आहात. तुम्ही शिवप्रभूंच्या शुभकथा ऐकवून आम्हाला कृतकृत्य केले आहे. आता कोणत्या व्रताने संतुष्ट होऊन भगवान शिव आपल्या भक्तांना उत्तम सुख प्रदान करतात आणि कोणत्या व्रताच्या अनुष्ठानाने उपासकांचा भोग आणि मोक्ष या दोहोंची प्राप्ती होते याविषयी सविस्तर सांगा. सूत म्हणाले, महर्षींनो, तुम्ही स्वतःच्या आणि जगाच्या कल्याणासाठी उत्तम माहिती विचारली आहे. पूर्वी ब्रह्माजी, श्रीहरी आणि पार्वती यांनी शिवप्रभूंना या संदर्भात विचारणा केली होती. तेव्हा ते प्रसन्न झाले व म्हणाले, माझी भोग मोक्षदायक बरीच व्रते आहेत. त्यात 10 मुख्य आहेत. वेदवेत्या जाबालादी मुनींनी ती सांगितली आहेत. त्या कल्याणप्रद व्रतांचे द्विजाने प्रयत्नपूर्वक पालन करावे. प्रत्येक अष्टमीला नक्त म्हणजे फक्त रात्रीच भोजन करावे. निदान कृष्ण पक्षातील अष्टमीला तरी नक्त राहावे. शुक्ल पक्षातील एकादशीला भोजन करू नये. कृष्ण पक्षातील एकादशीला माझे पूजन करून रात्री जेवावे. शुक्ल पक्षातील त्रयोदशीला रात्री भोजन करावे. पण शिवव्रत धारण करणाऱ्यांनी कृष्ण पक्षातील त्रयोदशीला कधीही भोजन करू नये. दोन्ही पक्षातील प्रत्येक सोमवारी केवळ रात्रीच भोजन करावे. शिवव्रतात तत्पर राहणाऱ्या लोकांसाठी हा नियम अनिवार्य आहे. या सर्व व्रतांमध्ये व्रतपूर्तीसाठी आपल्या शक्तीनुसार शिवभक्त ब्राह्मणच भोजन द्यावे. ही सर्व व्रते ब्राह्मणांनी करणे योग्य आहे. जे ब्राह्मण या व्रतांचा त्याग करतात ते पुढील जन्मात तस्कर होतात. ही 4 व्रते नियमपूर्वक करावीत, कारण ही मुक्तिप्रद आहेत. शिवपूजन, रुद्रजप, शिवालयात उपवास आणि काशीत मरण हे मोक्षप्राप्तीचे सनातन मार्ग आहेत. कृष्ण पक्षात सोमवारी अष्टमी किंवा चतुर्दशी असेल तर ती तिथी विशेष होय. या 2 तिथींना उपवासपूर्वक व्रताचरण केले तर मी अतिशय संतुष्ट होतो. उपरोक्त 4 साधना मार्गांपैकी शिवरात्रीचे व्रत सर्वोत्तम मानले जाते. म्हणून भोग आणि मोक्ष या दोहोंची इच्छा करणाऱ्या लोकांनी ते अवश्य करावे. या व्रतासारखे कल्याणकारक दुसरे व्रत नाही. हे धर्माचे उत्तम साधन आहे. हे श्रेष्ठ व्रत सकाम भक्तांना, निष्काम भक्तांना, 4ही वर्णाश्रमातील लोकांना, स्त्रियांना, बालकांना, दासदासींना, मनुष्यांना आणि देवांना अत्यंत हितकारक आहे. माघ मासातील कृष्ण पक्षातील शिवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. ज्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत चतुर्दशी असेल तो दिवस शिवरात्रीच्या व्रतासाठी उपयुक्त समजावा. शिवरात्र ही कोटी हत्यांचे पातके नाहीसे करणारी आहे. म्हणून त्या दिवशी सकाळपासून कोणकोणती कार्ये करावीत ते विस्ताराने सांगतो. शिवव्रतात तत्पर असणाऱ्या बुद्धिमान पुरुषाने प्रातःसमयी लवकर उठावे, माझे स्मरण करावे, स्नानादी नित्यकर्मे आटोपून शिवालयात जावे, शिवलिंगाची विधीपूर्वक पूजा करावी, नमस्कार करून पुढीलप्रमाणे संकल्प करावा. देव देव महादेव नीलकंठ, तुम्हाला नमस्कार असो. हे देव, मी तुमचे शिवरात्री व्रत करू इच्छितो. तुमच्या प्रभावाने हे व्रत निर्विघ्न पार पडो. काम क्रोधादी शत्रू मला पीडा न देवोत. याप्रमाणे संकल्प करून पूजेच्या वस्तू आणाव्यात. रात्रसमयी जेथे शिवलिंगाची शास्त्रानुसार प्राणप्रतिष्ठा केलेली आहे अशा शिवालयात जावे. लिंगाच्या उजवीकडे किंवा पश्चिमेस पूजन सामग्रीचे तबक ठेवावे. विधीपूर्वक स्नान करावे. पूर्णतः शुद्ध वस्त्रे नेसावीत. उपवस्त्र धारण करावे. 3 वेळा आचमन करून पूजेला आरंभ करावा. प्रत्येक उपचार अर्पण करताना त्या द्रव्यासाठी जो मंत्र नियत केला असेल तो म्हणावा. मंत्राशिवाय शिवजींची पूजा करू नये. विद्वान पुरुषाने रात्रीच्या पहिल्या प्रहरात शिवजींचे गीतवाद्य नृत्यासह पूजन करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. व्रतकर्त्याने पार्थिव लिंगाची पूजा करायचे ठरवले असेल तर त्या दिवशी सकाळी नित्यकर्मे आटोपून सर्वप्रथम पूर्वोक्त विधीनुसार पार्थिव लिंग तयार करावे. त्याची स्थापना करून पूजन करावे. नानाविध स्तोत्रांनी शिवजींना संतुष्ट करावे. शिवरात्री व्रताचे महात्म्य वाचावे किंवा ऐकावे. रात्रीच्या 4ही प्रहरात 4 पार्थिव लिंगे तयार करून त्यांचे आवाहनापासून
विसर्जनापर्यंत सर्व उपचारांनी क्रमशः पूजन करावे. शिवरात्रीच्या दिवशी महोत्सव पूर्वक आनंदाने जागरण करावे. प्रातःकाळी स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसून पार्थिव लिंगाची स्थापना करून त्याची पूजा करावी. अशा प्रकारे व्रत पूर्ण करून दोन्ही हात जोडून शिवजींना पुढील प्रमाणे प्रार्थना करावी. महादेवजी, स्वामीन, देवेश्वर सर्व, तुमच्या आज्ञेने जे व्रत मी ग्रहण केले होते ते परम उत्तम पूर्ण झाले आहे. आता मी तुमचे विसर्जन करत आहे. यथाशक्ती केलेल्या या व्रताचे संतुष्ट होऊन तुम्ही माझ्यावर कृपा करा. त्यानंतर पुष्पांजली समर्पित करावी. विधीपूर्वक दान करावे. शिवजींना नमस्कार करून व्रताशी संबंधित नियमांचे विसर्जन करावे. शिवभक्त ब्राह्मणांना आणि विशेषतः संन्याशांना शक्तीनुसार भोजन देऊन संतुष्ट करावे. मग स्वतः भोजन करावे. हे श्रीहरी, आता मी तुम्हाला शिवरात्रीच्या दिवशी रात्र समय प्रत्येक प्रहरात करावयाचे विशेष पूजन सांगतो. पहिल्या प्रहरात स्थापन केलेल्या पार्थिव लिंगाचे अनेक उपचारांनी भक्तिपूर्वक पूजन करावे. प्रथम गंध पुष्पादी 5 द्रव्यांनी पूजा करावी. त्यासमयी तत्संबंधित मंत्राचा उच्चार करूनच ते द्रव्य समर्पित करावे. द्रव्य अर्पण करून वर जलधारा सोडावी आणि जलधारेनेच ते द्रव्य तेथून खाली उतरवावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करून जलधारांनी निर्गुण सगुण रूप शिवजींचे पूजन करावे. हे पूजन गुरुपदिष्ट मंत्राने किंवा शिवनाम मंत्राने केले तरी चालते. उत्तम चंदनाने, अक्षतांनी आणि काळ्या तिळांनी शिवपूजन करावे. श्री भवाय नमः, श्री शर्वाय नमः, श्री रुद्राय नमः, श्री पशुपतये नमः, श्री उग्राय नमः, श्री महानाय नमः, श्री भीमाय नमः, श्री ईशानाय नमः या 8 नाममंत्रांनी शिवप्रभूंना कमळे, कण्हेरीची फुले व इतर पुष्पे वाहावीत. नंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. पहिल्या प्रहरात पक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करावा. श्रीफलयुक्त विशेषार्घ्य देऊन तांबूल समर्पित करावा. नमस्कार व ध्यान करून गुरुमंत्राचा जप करावा. गुरुमंत्र प्राप्त झाला नसेल तर नमः शिवाय या पंचाक्षर मंत्राचा जप करावा. हाताने धेनू मुद्रा दाखवून निर्मळ जलाने मजशिवाला तृप्त करावे. शक्तीनुसार 5 ब्राह्मणांना जेवू घालावे. त्यानंतर पहिला प्रहर पूर्ण होईपर्यंत महोत्सव करून विसर्जन करावे. दुसऱ्या प्रहराच्या सुरुवातीस पुन्हा पूजनाचा संकल्प करावा. 4ही प्रहरांच्या पूजेचा संकल्प पहिल्या पूजेच्या वेळी फक्त एकदाच केला तरी चालतो. पहिल्या प्रहराप्रमाणेच पार्थिव लिंग स्थापन करून त्याची पूजा करावी. मंत्राचा जप मात्र दुप्पट करावा. तीळ, जव, कमळ आणि विशेषतः बिल्वपत्रे अर्पण करून शिवपूजन करावे. महाळुंगाच्या फळासह अर्घ्य देऊन खिरीचा नैवेद्य दाखवावा. आधी ज्या मंत्राचा जप केला होता त्या मंत्राचा दुपटीने जप करावा. ब्राह्मणांना भोजन देण्याचा संकल्प करून दुसऱ्या प्रहराची समाप्ती होईपर्यंत महोत्सव करावा. तिसऱ्या प्रहरात पहिल्यासारखीच पूजा करावी. जवांच्या ऐवजी गहू वाहावे. रुईची फुले वाहावी. अपूपाचा म्हणजे वडे, घारगे, अनारसे यापैकी कोणत्याही एका पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. धूप, दीप दाखवावा. कापूर आरती करून डाळिंबाच्या फळांसह अर्घ्य समर्पित करावे. दुसऱ्या प्रहरात ज्या मंत्राचा जेवढा जप केला होता त्याच मंत्राचा त्याच्या दुप्पट जप करावा. त्यानंतर दक्षिणेसहित ब्राह्मण भोजनाचा संकल्प करून तिसरा प्रहर संपेपर्यंत पूर्वीप्रमाणेच उत्सव करावा. चौथा प्रहर सुरू होताच आधीच्या पूजेचे विसर्जन करावे. पार्थिव लिंगाची स्थापना करून आवाहनादी क्रमाने विधिवत पूजा करावी. उडीद, राळा, मूग किंवा 7 प्रकारची धान्ये तसेच शंखी पुष्पे म्हणजे साकवेलीची फुले व बिल्वपत्रे अर्पण करावी. अनेक प्रकारच्या गोड पदार्थांचा व उडदापासून बनवलेल्या पक्वान्नांचा नैवेद्य दाखवावा. केळ्यासह किंवा विविध फळांसह अर्घ्य समर्पित करावे. तिसऱ्या प्रहरातील जपसंख्येच्या दुप्पट संख्येत जप करावा. यथाशक्ती ब्राह्मण भोजनाचा संकल्प करावा. गीत, वाद्य, नृत्यादिकांचे आयोजन करून सकाळपर्यंत महोत्सव करावा. सूर्योदय झाल्यानंतर स्नान करावे. नानाविध उपचारांनी शिवजींचे पूजन करावे. अभिषेक करावा. अनेक प्रकारची दाने द्यावी. प्रत्येक प्रहरात केलेल्या संकल्पाप्रमाणे ब्राह्मणांना व संन्याशांना उत्तम भोजन द्यावे. भगवान शंकरांना नमस्कार करावा. ओंजळीमध्ये फुले घेऊन पुढील प्रमाणे प्रार्थना करावी. हे कृपानिधान,
सुखदायक शिवजी, मी तुमचा आहे. माझे प्राण तुमच्यासाठीच आहेत. माझे चित्त नेहमी तुमचेच चिंतन करतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला माझ्या बाबतीत जे योग्य वाटते ते करा. हे भूतनाथ, तुम्ही दयासागर आहात. म्हणून मी ज्ञानाने किंवा अज्ञानाने जे काही जप, पूजन आदी सत्कर्म केले आहे ते गोड मानून घ्या आणि माझ्यावर प्रसन्न व्हा. या उपवास व्रतरूपी फलाने सुखदायक भगवान शंकर माझ्यावर प्रसन्न होवोत. महादेवजी, माझ्या कुळात नित्य तुमचे भजन होत राहो आणि तुमचे कीर्तन, सेवा, आराधना होत नाही त्या कुळात माझा कधीही जन्म होऊ नये. प्रार्थना म्हणून झाल्यावर शिवजींना पुष्पांजली समर्पित करावी. ब्राह्मणांकडून तिलक आणि आशीर्वाद ग्रहण करावा. त्यानंतर शिवजींचे विसर्जन करावे. हे श्रीहरी, जो मनुष्य अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात शिवरात्री व्रत करतो त्याच्यापासून मी कधीही दूर जात नाही. हे व्रत इतके श्रेष्ठ आहे की त्याच्या पुण्यफलाने कोणी वर्णनच करू शकत नाही. या व्रताचे आचरण करून यथाविधी उद्यापन केल्याने पूर्ण फल प्राप्त होते. त्या उपासकाच्या समस्त दुःखांचा विनाश करतो. त्याला इच्छित फल आणि भुक्तिमुक्ती देतो. त्याला अदेय असे माझ्यापाशी काहीही नाही. सूत म्हणाले, ऋषींनो, भगवान शंकरांचे हे अत्यंत हितकारक आणि अद्भुत वचन ऐकून श्रीहरी मोठे समाधान पावले. त्यांचा निरोप घेऊन ते स्वस्थानी परतले. त्यांनी स्वतः हे व्रत केले आणि स्वकल्याण इच्छिणाऱ्या लोकांमध्ये याचा प्रचार प्रसार केला. अध्याय 38 समाप्त.